आज सकाळ सकाळी आम्ही आलो वहिनीकडे, कारण आज आहे वहिनीबाईचा हॅपी बर्थडे. तर इथे परीतला विश करायला लावते, पण परीचं इतकं काही लाजणं चालतं ना, काय सांगू तुम्हाला. आता इथं कोणाचं काय आणि कोणाचं काय, कोणावरही वरडा. घाबरतो तर आमचा आयांशच. त्यानंतर परी तर इतकी काही मस्ती करते ना, कोण काय बोलते अजिबात ऐकू देत. आणि काल केलेला लॉंग शूट वहिनीला टीव्ही वरती बघायचा होता, तर तो आम्ही लावला होता. मग आम्ही छान तिथे माझा व्हिडिओ बघितला. त्यानंतर खिडकीतून मम्मीच्या व्ह्यूज इतका छान दिसतो ना, असं वाटत होतं का माझीच रूम या साईडला पाहिजे होती. त्यानंतर संध्याकाळी परीला छान छान असं रेडी केलं. आम्हाला जायचं होतं वहिनीच्या बड्डेला. मी पण खूप दिवसांनी वेणी घालून रेडी झाली होती. आणि परीचा हा फ्रॉक आहे ना, तो ऑनलाईन घेतला आहे. कसा आहे मला नक्कीच सांगा. त्यानंतर इथे आलो. इथे मॅडम इतक्या सुंदर रेडी झाल्या होत्या ना, मग काय रेडी झाल्यावर फोटो शूट तर व्हायलाच पाहिजे. मग एकेकाने सगळ्यांचेच फोटो चालू झाले. इकडे मम्मी पप्पांनी काढून घेतला, त्यानंतर जोडीचाही झाला. त्यानंतर आम्ही उतरलो. आम्ही पण 1-2 फोटो वहिनीसोबत घेतले. आणि मग आमच्या चिल्लर पार्टीची बारी आली. तेव्हा बघा इतके छान उभे राहिले ना, सगळे जसे काय मामीचेच मुलं आहेत. त्यानंतर मग केक कट करायची बारी आली. आणि हा आमचा आयांश ना एक एक नवीन चाळे करायला लागलाय बाबा. आता हे असं काहीसं नवीनच शिकलंय, जे बघून ना इतकं काय हसू आलं ना, सगळा व्हिडिओ फ्लॉप झाला. केक कट केले मी तर एवढा सारा घेतला. रसमलाई फ्लेवरमध्ये खूप छान केक होता. आणि मग आम्ही निघालो बाहेर म्हणजे हॉटेलला जेवायला नाही हो, पार्सल घ्यायला. कारण एवढी गँग घेऊन एवढ्या वचवचीमध्ये कोण बाहेर जेवणार. त्यामुळे घरीच पार्सल आणून निवांत जेवण केलं. त्यामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतं. खूप छान जेवण होतं. छान असं एन्जॉय केलं. चला तर मग बाय.